ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी उल्हासनगरमधील हिराघाट शाखेतून सुरुवात करण्यात आली. उल्हासनगरमधील शिवसेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर राजश्री राजेंद्र चौधरी यांनी भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रचार रॅलीला जल्लोषात सुरुवात झाली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हे भगवे रक्त भगवा ध्यास भगवेच ध्यान, जनतेसाठी अहोरात्र जीवाच रान. भगवे रक्त भगवा ध्यास भगवेच ध्यान, जनतेसाठी अहोरात्र जीवाच रान. सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. बाळासाहेबांची आन, आता धनुष्यबाण, आता धनुष्यबाण, आता धनुष्यबाण, हो आता धनुष्यबाण.
ते भगवा सोडून से गेले ते शिवसेनेला जे नडले ते भगवा. तर 5 नंबरमधील लालचक्की येथे शिवसेनेच्या पदाधिकारी जया तेजी यांनी रॅलीचे स्वागत केले. या रॅली दरम्यान डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांनी शुभेच्छाही दिल्या. या रॅलीत पदाधिकाऱ्यांचा जल्लोष पाहून ही रॅली प्रचाराची नसून विजयाची रॅली असल्याचे भासत आहे. विजयी संकल्प रॅली पवई येथून श्रीराम 4 नंबर ओटी, त्यानंतर 4 नंबर मेन बाजार येथून विनस मार्गे नेताजी गांधी रोड, उल्हासनगर 5 मधील लालचक्की, दूध नाका अशी होत कैलास कॉलनी येथे संपन्न करण्यात आली. या विजयी संकल्प रॅलीत शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार ऐलानी, साई पक्षाचे जीवन इत्नानी, युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, सभागृह नेता जमनादास पुरस्वानी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, उपशहर प्रमुख अरुण आशाण, संदीप गायकवाड, दिलीप गायकवाड, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख जयकुमार केनी, महिला शहर संघटक मनीषा भानुशाली, भाजपा महिला शहर अध्यक्षा मंगला चांडा आणि विजया कोटे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसेना पदाधिकारी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. तर यावेळी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत महिला देखील अग्रेसर असल्याचे पाहायला मिळाले. आए हुए भारतीय जनता पार्टी शिवसेना टीपीटीओ के आरपीआई सभी कार्यकर्ता पदाधिकारी, आज जो ये रैली में सभी लोग ने जितना आज हीराघाट से आज 5 नंबर कैलाश कॉलोनी तक पैदल यात्रा में मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ और धन्यवाद देता हूँ जो आज श्रीकांत शिंदे साहब के लिए आप सभी एकजुट होके इतनी दूर से लेके रात तक आप पैदल चल के यहाँ तक आए, मैं सभी का अदा करता हूँ. जय हिंद, जय भारत. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की आपण सगळ्यांनी इतका लांबचा पल्ला जो आहे तो पूर्ण उत्स्फूर्तपणे, जो स्टार्टिंगला उत्साह आपला होता तोच उत्साह शेवटपर्यंत राहिला आहे. आपल्या कार्यकर्त्यांमुळे ही रॅली जी आहे ती यशस्वी झाली आहे. तर मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी स्वतः एक जोरदार टाळ्या आपण वाजवाव्या की आपण सगळ्यांमुळे ही रॅली
उल्हासनगर 4 आणि 5 ची मोठ्या संख्येमध्ये सगळेजण लोक उपस्थित राहिलात आणि त्याचबरोबर लोकांचा उत्साह जर आपण पाहिला तर वेगळा उत्साह जो लोकांमध्ये आहे. आता आपल्याला पुढे 10 दिवस बाकी आहेत. त्या 10 दिवसांमध्ये डोर टू डोर प्रचार करून लोकांपर्यंत आपल्या कार्य जे आहे, आपलं काम जे आहे, आपण केलेले कल्याणमध्ये असेल, उल्हासनगरमध्ये असेल, त्याचबरोबर राज्य शासनाचं काम आणि मोदी सरकारचं काम हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि प्रत्येकाने प्रत्येक वोटरपर्यंत पोहोचवायचं. जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यावरती प्रत्येक कार्यकर्त्यांनी भर द्यायचा आहे. तरच आपल्याला जी लीड पाहिजे ते लीड आपल्याला कल्याण लोकसभेमधून मिळू शकतं. परत एकदा आपल्या सगळ्यांचे होते खूप खूप धन्यवाद. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.